नमस्कार मित्रांनो, मी आधी एक स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये. तुम्हाला रोजचं रुटीन काय माहिती आहे? सकाळी उठून पहिला कॉलेजला जायचं. कॉलेजवर जायच्या आधी प्रेमाला आणि राजाला मला घ्यायचं होतं जनता बाजार चौकात. या दोघांना घेऊन आम्ही तिथे गेलो डायरेक्ट कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही गेलो लॅबमध्ये गेल्यावर सर म्हणले की सगळेजण कॅमेरा घ्या आणि वरती जावा स्टुडिओ. कारण काल जे आम्ही प्रॅक्टिस करत होतो त्याची परत प्रॅक्टिस करायला आम्हाला परत स्टुडिओत पाठवलेलं सरांनी. लगेच वेळ न घालवता आम्ही सगळे गेलो डायरेक्ट वरती. किक करून सगळेजण आपले फोटो काढालते. कॅमेरा काय वरती मीच घेऊन आलतो, त्यामुळे पहिला कॅमेरा माझ्याच हातात होता. सगळं मी पहिला शूट आवरलं माझं. फोटो काढून गेल्यानंतर सगळ्यांनी आपले फोटो काढले. मॅच काढलेला फोटो स्टुडिओ लाईट या विषयावर होतं. एक दोन फोटो तुम्हाला दाखवतोच. स्टुडिओतले सगळे प्रॅक्टिकल त्यांना आवरून आणि फोटो त्यांनी काढून आम्ही गेलो डायरेक्ट घरला. मला घरी जाऊन स्वरूपासोबत जायचं होतं जरा बापडगाममध्ये जायचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या बाप्पाच्या मूर्त्या तयार होत्या. बापडगाममध्ये गेल्यानंतर मनात एक ऊर्जा वेगळी झालेली. शाळेत असताना आम्ही शाळा चुकवून जायचो गणपती बघायला. आता काय वेळ असते खरं जायला मिळत नाही. भाऊन तुम्हाला पण माहिती आहे शाळेतल्या दिवस हे विसरणं अवघड असते. आता बापडगाममध्ये आले म्हणल्यावर व्हिडिओ पण करूनच घेऊया म्हणलं. तो या काकी म्हणल्या, त्या काकीने तसं म्हणल्यानंतर साईडच्या काकी पण मन लावून हसत होते. तिथनं झाल्यावर सगळं आलो मी डायरेक्ट रोहण्याच्या दुकानात, कारण दाढी खूप वाढलेली आणि दाढी करायची होती. तिथनं मग काय संध्याकाळी घरला गेल्यावर मी आणि मम्मी गेलो डायरेक्ट मंदिरात स्वामींच्या. आज काय मंदिरात लवकर गेल्यामुळे जर गर्दी जास्तच वाटली, कारण आरतीचं पण फक्त 5 मिनिटं झालं. 15 ते 20 मिनिटाला इथे थांबल्यानंतर डायरेक्ट झालं स्वामींचं दर्शन. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर काय सुख मिळते ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. चला आता स्वामींचं दर्शन घेऊन आपण करतो आपल्या व्हिडिओचा एंड. आणि बाकीचं काय तुम्हाला माहिती आहे, जाता तुमच्या मला फॉलो तेवढं करायला विसरू नका.